जय श्री माताजी. येशी माताजी. आजच्या शनिवारच्या मेडिटेशन मध्ये आपण आवाज येत नाही. आता येतोय दादा? हा, आता येतोय. हा, हो, आपण सुरू करू शकतो मेडिटेशन मध्ये दादा. हा, ठीक आहे. येशी माताजी, गुड मॉर्निंग. जय श्री आशा आहे माताजी. की आपलं रेग्युलर ध्यान चालू असेल. श्रीमाताईंनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला बैठक करावं लागेल, म्हणजे जास्त वेळ तुम्हाला ध्यानासाठी बसण्याची प्रॅक्टिस करावं लागेल. तर दिवसातनं एकदा तरी आपल्याला हे करता आलं पाहिजे, अधिक वेळ ध्यान करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता आताच्या लहरींच्याकडे लक्ष द्यावं. श्रीमाताईंना काही मागायचं नाही. आपण मागायच्या त्या परम गोष्टी मागायच्यात, या दैवी गोष्टी आहेत त्या मागायच्यात आपण. चैतन्य लहरीकडे लक्ष द्या. मूलाधार चक्र, नाभी चक्र, स्वादिष्ठान, भवसागर, हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार. आता ब्रेन मध्ये जी चक्र आहेत तिथे चित्त द्यायचं किंवा उजव्या हाताच्या 3 बोटाचा उपयोग करू शकतो. विशुद्धीचं बोट, नाभीचं बोट आणि आज्ञाचं बोट पाठीमाग गणेशांच्या स्थानावर ठेवायचं. मूलाधार चक्र प्रेस करायचं.
त्यानंतर स्वाधिष्ठान त्याच्यावर थोडस, त्याच्यावर नाभी चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. टाळूच्या खाली हृदय चक्र आहे, टाळूच्या तिथं प्रेस करायचे. पुढं कपाळावर केस चालू होतात, तिथे विशुद्धी चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. आज्ञा चक्राच्या बोटाने आपला आज्ञा चक्र प्रेस करून मूव्ह करायचं. पुन्हा सहस्त्रार चक्रावर 3 बोट प्रेस करायची. आता उजवात मांडीवर, हे केल्यामुळे आपल्याला चटकन बॅलन्स येतो. पा प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुभवायची आणि ते इम्प्लिमेंट करायची त्याप्रमाणे. कुंडलीने बांधून बंधन घ्यायचं. थ्रूआउट मेडिटेशन आपल्या चैतन्याकडे आपण लक्ष द्यायचंय. स्वतःकडे पाहायचं म्हणजेच ध्यान आहे. कृपा करून समजून घ्या. दोन्ही हात मूलाधार चक्रावर, दोन्ही हात धरती मातेवर, चित्त मूलाधार, हे आदिभूमी देवता. कृपा करून आमच्यातील सर्व प्रकारचं जडत्व व बाधा आपल्या भूमी तत्वात शोषून घ्या व आमच्यामध्ये संतुलन प्रदान करा. दोन्ही हाताच्या मूलाधार पॉइंटवर चित्त, पृथ्वी तत्वातून निर्माण झालेल्या श्री गणेशांना आमचे वंदन असो. चित्त मूलाधार चक्रावर आणि गणेशांचा मंत्र आपल्याला 4 वेळेला घ्यायचा. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. श्री माताजी, आपणच साक्षात
श्री गणेश आहात. कृपा करून आम्हाला परमतत्वाचं संपूर्ण मार्गदर्शन करावं व आमच्याकडून गहनतेमध्ये ध्यान करून घ्यावं. आता डावा हात समोर ठेवायचा, उजवा हात भूमातेवरच. प्रार्थना करायची आपल्याला. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्या डाव्या बाजूकडील सर्व प्रकारची अशुद्धता, आमच्यातलं अज्ञान, जडत्व, लिथार्जी, भूतकाळातले अनावश्यक व नकारात्मक विचार, आमच्यातल्या डाउटिंग टेंडन्सी, आमचा सुपर इगो, कंडिशनिंग, कृपा करून भूमी तत्वात विलीन करून घ्या. आमच्या सर्व अशुद्ध इच्छांचं शुद्ध इच्छेमध्ये रूपांतर होऊ द्यात. आता आपण इथं काल भैरव अष्टकम ऐकणार आहोत. त्यावेळी आपलं पूर्णपणे चित्त डाव्या बाजूच्या चक्रांवर सिक्वेन्स प्रमाणे ठेवायचं आणि डाव्या नाडीवर चित्त ठेवायचं. तुम्हाला जाणवेल की आपली डावी नाडी स्वच्छ होते. चित्त प्रत्येक चक्रावर मूव्ह करायचं आहे आणि डोक्यापासून खाली मूलाधारापर्यंत जी डावी नाडी आहे त्याच्यावर चित्त न्यायचं आहे अल्टरनेटली. देवराज्य सेव्यमान पावनाग्रि पंकजम् व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परम् नीलकण्ठं निप्सितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. दण्डपाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहम् भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् विनिक्वणन् मनोज्ञहेमकिङ्किणं लसत्कृतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे.
सेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाविरामपादयुग्मकम् नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनं करालदष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे पद्मजाण्डकोश सन्ततिम् दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकम् काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरम् ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्रिसन्धिते ध्रुवम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं श्रीकालभैरवाष्टकं स्तोत्रं सम्पूर्णम् साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आता उजवा हात समोर ठेवायचा, डावा हात आकाशाकडे. पूर्णपणे चित्त उजव्या नाडीवर. प्रार्थना. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्या उजव्या बाजूकडील सर्व प्रकारची नकारात्मकता आकाश तत्वामध्ये विलीन होऊ देत. कृपा करून आपण आम्हाला शुद्ध क्रियाशक्ती द्या. आमच्यातील अहंकार, मिसआयडेंटिफिकेशन्स, कर्ता भाव, आक्रमकता, आम्ही कोणी विशेष सहयोगी आहो हे जे आम्हाला वाटतं, विचार करायची व त्यावर प्रतिक्रिया देण्याची आमची सवय
आमच्यातल्या सुपरफिशियालिटीज कृपा करून आकाश तत्वात काढून घ्या. आमच्यातली आक्रमकता कृपा करून आकाश तत्वात काढून घ्या. श्री माताजी, आपणच सर्व काही करत आहात, आम्ही काही करत नाही. यू आर द डुअर मदर, आय डू नथिंग. डावात मांडीवर ठेवले. पूर्णपणे चित्त सुषुम्ना नाडीवर. चित्त आता नाभी चक्रात घ्यायचं. श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला समाधानी व्यक्ती बनवा. आत्मा बनण्याची इच्छा आमची तीव्र होऊयात. चित्त आता स्वाधिष्ठान चक्रात घ्यायचं. लेफ्ट स्वाधिष्ठान, तिथं हात ठेवू शकतो आपण. प्रेस करायचं. श्री माताजी, कृपा करून आम्हा सर्वांना निर्मल विद्येमध्ये पारंगत बनवा. चैतन्य लहरीचं सूक्ष्म ज्ञान आमच्या हातावर अचूकपणे आम्हाला समजून द्यात. त्यासाठी लागणारं संतुलन व निरपेक्षता आपण आम्हाला द्या. श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला डिझायरलेस बनवा. शुद्ध विद्या साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री शुद्ध विद्या साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. उजवात पुढं, डावात लिव्हरवर प्रेस करायचे. श्री माताजी, आपणच साक्षात श्री चित शक्ती आहात. कृपा करून आमच्या चित्तामध्ये आपण यावे. आमचं चित्त हे प्रकाशित होऊ द्यात आणि प्रकाशित चित्त हे ब्रह्मचैतन्यात लीन होऊ द्यात. चित शक्ती साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री चित शक्ती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. डावात समोर, उजवात लेफ्ट भावसागरवर परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला स्वयंचे गुरु बनवा. उजवा हात लेफ्ट हार्ट वर. श्री मातांचे श्री चरण आपल्याला हृदयात पाहिजेत. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या हृदयात विराजमान व्हावे. श्री माताजी, आपल्या कृपेत मी आत्मा आहे. श्री माताजी, आपल्या कृपेत मी आत्मा आहे. आपल्या कृपेत मी आत्मा आहे.
आमचा आत्मा हा प्रकाशित होऊ द्यात आणि हा प्रकाशित आत्मा आमच्या ब्रेन मध्ये येऊ द्यात. म्हणजे आमचा ब्रेन हाच आमचा आत्मा बनेल व आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करेल. उद्भवाचा विशुद्धी चक्र. श्रीमाताजी कृपा करून आपण आम्हाला निर्लिप्त साक्षी भाव द्या. आमच्या वाणीमध्ये माधुर्य द्या. आमच्यामध्ये सतर्कता द्या, म्हणजे आम्ही वर्तमानात राहू शकू. उजव्या हाताचं विशुद्धीचं बोट हंसा चक्रावर ठेवायचं, तिथं प्रेस करायचं. श्रीमाताजी कृपा करून आपण आमच्या दैवी सुज्ञतेमध्ये या. ही सुज्ञता प्रकाशित होऊ देत, म्हणजे आम्हाला सत्य असत्य, योग्य अयोग्य हे आम्हाला तत्क्षण समजेल. आता उजवात कपाळावर आणा. श्रीमाताजी आपल्या कृपेत आम्ही सर्वांना क्षमा करत आहोत. क्षमा, क्षमा. ओ लॉर्ड जीसस, कृपा करून आज्ञाचक्राचा संकीर्ण दरवाजा उघडावा व आम्हा सर्वांना परमेश्वरी राज्यात स्थित करावे. उजव्या हाताच्या आज्ञाचक्राच्या बोटाने आज्ञाचक्र प्रेस करायचं. आता उजव्या हाताचे दोन बोट विशुद्धी आणि नाभी एकादश रुद्रावर मूव करायची, डावीकडून उजवीकडून आणि उजवीकडून डावी. हे एकादश रुद्र देवता कळत न कळत आमच्या हातून काही चुका अपराध घडलेत, त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी. कृपा करून आमच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन होऊ द्यात. आमच्यामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करा. आता इथं मंत्र जॉईंटली घेऊ. जीसस मेरी माता साक्षात, श्री एकादश रुद्र देवता साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री जीसस मेरी माता साक्षात, श्री एकादश रुद्र देवता साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देव्ये नमो नमः. उजव्या हाताचा बॅक आज्ञावर. हे श्री महागणेशा, आमच्या डाव्या नाडीवरील सर्व प्रकारचे दोष व सर्व प्रकारच्या बाधा, आमच्यातलं नैराश्य, भय, अपराधी भावना, कंडिशनिंग, आमचा सुपर इगो, आमच्या बॅड हॅबिट्स की जे अजूनही आमच्या गेलेले नाहीत, त्या सर्व कृपा करून नष्ट करा. आमच्या ब्रेन मध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करा. आम्हाला आतून हॉलो बनवा. इथला मंत्र घ्यायचा आहे. ओम त्वमेव साक्षात श्री महागणेश साक्षात, श्री भैरवनाथ साक्षात, श्री हिरण्यगर्भ साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देव्ये नमो नमः. आता उजवात मांडीवर घ्यायचं. एकादशामधले दोन रुद्र फार महत्वाचे आहेत. ते म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीर. ते आपल्या अहंकारावर आणि प्रति अहंकारावर बसलेले आहेत. तर त्यांना आपण आवाहन करूया.
दोन्ही हात डोक्यावर ठेवूया. ओ लॉर्ड बुद्धा, महावीर स्वामी, कृपा करून आमचा अहंकार व प्रतिअहंकार नियंत्रणात ठेव व आम्हाला परमतत्व प्राप्तीसाठी आशीर्वादित करा. मंत्र म्हणायचा. ओम त्वमेव साक्षात श्री बुद्धदेव साक्षात श्री महावीर स्वामी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. डावात मांडीवर, उजवा सहस्त्राराच्या करा. तो गोलाकार प्रेस करायचा. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमचं सहस्त्रार चक्र पूर्णपणे उघडावं. म्हणजे परम चैतन्याची सूक्ष्मता आतमध्ये येईल. आमचा संपूर्ण मेंदू व सर्व नसा संस्था डोक्यापासून पायापर्यंत त्या सर्व प्रकाशित होतील. तसेच आमचे चक्र अधिकाधिक ओपन होतील व अधिकाधिक कुंडलिनीचे धागे वर येतील. हात वर उचलायचा थोडा 2 इंच अंतरावर आणि टाळू मधल्या लहरी चेक करायच्या. आता उजवा हात मांडीवर ठेव. आता जेवढे आवश्यक मंत्र आहेत तेवढे आपण म्हटलेले आहेत. आता कुठले मंत्र म्हणायची आवश्यकता नाही. श्री माताजी म्हणतात ध्यान म्हणजे काय? स्वतःकडे पाहणे. ध्यान म्हणजे काय? काही न करणे म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय? तर आपलं प्रकाशित चित्त आपल्या चक्रांवर व नाडींवर मूव्ह करायचं की जेणेकरून तिथले कॅचेस निघून जातील. तर आपण आता हिडा नाडीपासून सुरुवात करूया. डोक्याची मागची बाजू बॅक आज्ञा. डोळे स्थिर असतील, चित्त मूव्ह करायचंय. डोक्याची उजवी बाजू अर्धी. लेफ्ट विशुद्धी, ललिता चक्र. डाव्या खांद्यापर्यंत चित्त न्यायचं. लेफ्ट हार्ट, लेफ्ट भावसागर, लेफ्ट नाभी, लेफ्ट स्वादिष्ठान, लेफ्ट मूलाधार. आता पिंगला नाडीवर चित्त द्यायचं. डोक्याची डावी बाजू अर्धी आतून चित्त द्यायचं. कपाळाचा पुढचा भाग, राईट विशुद्धी, श्रीचक्र, राईट हार्ट, राईट भावसागर, राईट नाभी, राईट स्वादिष्ठान आणि मूलाधार. स्वतःकडे पाहायचंय आपण. आपल्याला अनुभव येईल. विचार आपल्याला थांबलेले आहेत. आपला अहंकार, प्रतिअहंकार, बुद्धी याचं काही अस्तित्व नाहीये. बिलकुल हालचाल नाहीये. एक प्रकारची शांती जाणवते आतमध्ये.
बाहेर पण शांती, आत पण शांती. बाहेर परम चैतन्य दाखवत आहे, आतमध्ये पण आहे. ब्रह्म बाहेर आहे, आतमध्ये पण ब्रह्म आहे. हीच ती अहम ब्रह्मास्मी स्थिती. पूर्णपणे आपण परम चैतन्याशी एकाकार झालेलो आहोत. आता विचार करायचं म्हटलं तरी करता येत नाही पहा, ऍब्सोल्यूट स्टेट आहे. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आतमध्ये नाही. अशेष स्थिती म्हणतो ती स्थिती. श्री माताजींना प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, आमची बुद्धी ही आलोकित करा, तसंच ब्रेन आमचा अनलिमिटेड करा, म्हणजे आम्ही सत्याला जाऊ शकतो. कृपा करून आम्हाला बुद्धीच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे घेऊन चला. अतिस्थितीच्या पुढं शिवस्थितीमध्ये आम्हाला स्थित करा. चैतन्य लहरीचा आनंद आपल्याला मिळायला सुरुवात झाली. अतिशय जयफुल स्टेट आहे. आपण आणि श्रीमाताजी मध्ये कोणी नाही पहा, डायरेक्ट कनेक्शन आहे आपलं. जसं पाण्याचा थेंब समुद्रात एक होतो, तशी ती अवस्था आहे पहा. या स्थितीमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूया. सर्वप्रथम मी इंग्लिशमध्ये यांना थोडंसं सांगते, मग आपल्याला मराठीत सांगते. I hope your journey has been comfortable so far and will be comfortable later on, that the source of comfort is your spirit. But the more you see to the comfort of your spirit, the problems of outside comforts drop off. You are not bothered as to where you live, where you sleep, what you eat, what you do. So to allow these gross sensitivities to drop down, so that the inner subtler sensitivities go. That's why you are here, to get over your time conditionings. I mean, it's a rat race, and the rat race has to be somehow or other stopped, once for all, within and without. So here we can do it without, and once you start meditating, the within can be also achieved, and you can achieve that peace which we all human beings should have if we have to save this world from complete destruction. As you must have realized that now the Sahaja Yoga is growing much faster and it's taking a good speed, and we all have to keep ourselves equipped to be able to
be part and parcel of this great evolutionary and revolutionary process, which is going to stir up the whole world. For that, it is important also to see that we take ourselves to task and don't get into mediocre living and mediocre thinking. We are people of very great potential. Not only that, but we are blessed by God's divine power. Try to use that power within yourself and try to be one with it. Little bit, you have to see that you beat up your body, beat up your mind, beat up your ego, and chisel it out so that it is beautifully made in such a way that you grow into that image for which you are made. Regarding other things like my tours in your countries, I think the greatest good is done to you when you come to this country, as if you belong to this country and you were uprooted in some other country. And when you come here, you prosper so well. And in that country, I try so hard, I work so hard, do all kinds of things. All the time I spend with you, I do everything day in and night, all the time. I find it's impossible to achieve much that I see happening to you here, as if here you take absolutely with great ease the divinity of this place. And I think this uprootedness has to be given up. I think as if you have immigrated into those countries and now you are back in your own. You are not found out by immigration laws, I think. Now, under these circumstances, we should change our tactics and try to establish our ashrams here and our own projects here, so that you people should come down here and more achieve more. You can earn your living there, but you should come here, spend some time for 2 months, 3 months continuously and establish yourself and grow, because I don't think it can be achieved there that good, because we tried everything. So this is the ultimate outcome of our trips all over. Despite all kinds of hazardous roads and hazardous life here, we are doing very well. I must say, when I see you, I find you are very good and you are all very much better, and it's all improved. Like watches, you see, when you have to make them immune, you put them under absurd conditions and they get all right like that. Now you are immune. They are put into, I've seen into troughs which are shaken very heavily, as you were shaken yesterday in the buses. And then they are made to pass through water which is running very fast on them. And all this we are trying here, and I think your immunity is growing very fast to outward things, and you are becoming really solid, eternal timepieces, the way you are created here. And I'm so very happy to see the development. That's the main point which we have achieved here. So the attention should be out away from money, first of all. That's one of the biggest problems. Actually, nobody can believe that African countries are much more money-minded than Indians are, though they are so developed. You see, the developed countries are much more money-minded than the Indians are. It's very surprising. When you see the way they count their pennies, it's impossible to believe that these are really developed people. They are worse than beggars sometimes. So that is what you should get out of it, the money part. Money is horrible stuff that people count. And I mean, it's better to count the names of God than to count the money, horrible coins. Then we have other things like gross attachments to comfort. I don't think it's a very comfortable life there, because here you can move in the night anytime. You won't meet anybody who will snatch your purse or snatch your bangles. You can move about the way you like and nobody is going to bother you. You won't meet 2, 3 drunkards beating each other, nothing of the kind. So it's a very pure life here. That's a very big achievement. And the comforts that you want, you can create later on if you want to have them. At least
I personally think that too much modernization won't suit this place. So we should not give them these useless ideas which makes your body slaves to your own comforts and ideas of enslavement. In any case, cleanliness, personal cleanliness is very good here, but the general cleanliness has to be taught to these people. All this giving and taking process will work out very well, I'm sure. And the way things are moving within yourself, I have great hopes that you will really grow much faster if you come to this country and stay here for some time in a settled way and then go back to your countries. That would be much better than to have a visit to your countries, which I feel sometimes is just bombarded by negativity. The another point which I wanted to tell you is that you must learn to understand that you have come here to gain something. Nobody is going to gain anything out of you. So you have to gain something here. You are students, and so you have to learn something and try to develop a sense of discipline, like a disciple who receives all that is around. What's that? What's this? How is it? This is that's nice. You see, like that. But if you go on seeing the things which are of no importance and lose talking about things that do not matter with you, all this has to be given up, because you have so much time there that people sit down and jabber, talk, loose talks, ugly talks, useless talks. That's not needed at all. On the contrary, it's better to be quiet and assimilate more within yourself. Because here the people don't have time, so they can't talk, they have to work. But while you have time, they're also here. So we start like that, and that's a very wrong thing. Another talking is done with yourself also quite a lot. Like you start analyzing, criticizing, and finding faults, and all the time thinking, oh, this could have been better, I've harmed very much here, or that has happened. All those things come into your heads. So this kind of a inner talk also should be stopped. You see, they are called as murmuring souls by Christ, who said, beware of murmuring souls. But these murmuring souls exist within us. So beware of them and don't listen to all nonsensical talks, and try to keep a good eye on that and be alert. So it will help you. On the whole, I must say, this trip and the last trip, I'm overjoyed and I'm very happy that it has brought forth so many possibilities before me and your potential. I'm very happy about it, that somehow in this year we have achieved a new type of atmosphere among all of you, which is humble, which is quiet, which is peaceful, which is absorbing the divine, which is a very, very great, joyous thing for me. So I thank you very much for all that. I hope you keep up your progress this way. आता आपल्या देशातील सहयोगांना सगळ्यांच्या तर्फे मी अत्यंत धन्यवाद देते की त्यांनी शांतपणाने सगळी कार्य केली, आपापसात भांडाभांडी केली नाही, एक दुसऱ्यांची नाचक्की केली नाही, राग दाखवला नाही आणि शहाणपणा धरून सगळी कार्य केली आणि त्यांच्या समोर एक चांगला नमुना ठेवला. त्यांना असं वाटतं की तुम्ही फार मोठी माणसं आहात, देवभक्त, शहाणी, फार व्यवस्थित संतुलित जीवन चालवणारी, अत्यंत चरित्रवान अशा, म्हणजे सगळ्यांना वाटतं तुम्ही सगळे शिवाजी महाराज आहात, थोडक्यात सांगायचं. आणि अशा शिवाजी महाराजांना सगळ्यांना माझा नमस्कार. आता सांगायचं म्हणजे असं की कधी कधी खायचे दात दुसरे आणि दाखवायचे दुसरे असं असतं थोडं बहुत आपल्याकडे, कारण आपल्याकडे आदर्श इतके जास्त आहेत की मनुष्यामध्ये ढोंगीपणा येऊन जातो.
वरून आपण दाखवण्यात फार चांगले आहोत आणि ते हे ओळखू शकत नाही, कारण हे म्हणजे सडेतोड लोक आहेत, यांच्यामध्ये आडपडदा नसतो. म्हणजे तो कधी कधी इतका होतो की त्याला आपण म्हणू ते बेशरम आहेत, पण त्याच्यात जे आहे ते समोर, मागे पुढे काही ठेवत नाही. पण आपल्यामध्ये ही कला फार अवगत आहे, तेव्हा आपण बाह्य दाखवायला फार चांगले बनतो आणि आतून आपल्यात बरीच खराबी असते. तेव्हा आपलं नुकसान याच्यात होणार आहे. आपण बोलायच्या वेळा अशा गोष्टी करू, एखाद्या माणसाला जर तुम्ही ऐकलं तर वाटेल की साक्षात हे परमेश्वरच उतरले की काय पृथ्वीवर. पण जेव्हा त्यांच्या चारित्र्यात किंवा त्यांच्या आयुष्याकडे लक्ष दिलं तर असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठा राक्षस कुणीच नाही. आणि असेच राक्षस आता परदेशात जाऊन ह्या लोकांना लुबाडून राहिले, कारण त्यांनी वरून वरून खूप गोड बोलायचं, चांगलं बोलायचं, आणखी वागणं त्यांचं वरून दाखवायचं म्हणजे केवढी सोजवळ आणि किती प्रेमळ, आणि तिथे जाऊन सगळ्यांचे पैसे काढले, सगळ्यांना उपाशी केलं, त्यांची स्थिती खराब करून टाकली आणि परत तिथून त्यांना फार मानपान मिळाला. तर तशी आपल्यामध्ये थोडीशी ही चुणूक आहे. म्हणजे आपल्याला हे जमतं की बाह्यातलं एक दाखवायचं आणि आतलं एक, ह्या लोकांना जमतच नाही. म्हणजे करायचं म्हटलं तरी जमत नाही. तर ते विचारतात सुद्धा, पण तो म्हणतो की मी असा चांगला आहे, म्हणजे असं कसं? आमच्याकडे जर कोणी वाईट म्हणू शकतो स्पष्ट सांगे की मी भाऊ वाईट आहे, मी दुष्ट आहे. पण आम्ही म्हटलं असं सांगत नाही, आमच्याकडे सांगितलं तर मार खाणार, म्हणून लोक काही सांगत नाही. ते म्हणतात मी फारच चांगला आहे, अगदी महादुष्ट राक्षस असला तरी म्हणे मी फार चांगला उत्तम मनुष्य आहे, पण आतून आम्ही मात्र इतके कधी असू असं म्हणता येत नाही. म्हणजे एवढी जबाबदारी आपल्याला वाटत नाही. तर सहयोगामध्ये काय, आत बाहेर दोन नाही, आत बाहेर आपण असायला पाहिजे. आत बाहेर जो मनुष्य एक झाला, अंदर बाहेर एकही जाणो, त्याला आत बाहेर नाही तो खरा संत साधू आहे. जो आत बाहेर, मी तुम्हाला जर सांगितलं तुम्ही दारू प्यायची आणि मी स्वतः दारू पीत बसले तर तुम्ही काय म्हणाल? एक साधी गोष्ट. पण जर मी हिंदुस्थानी असेल तर लपून छपून पिणार आणि सांगेन की बॉ तुम्ही दारू पिऊ नका, आणि मी लपून छपून पिणार. हे आपलं हिंदुस्थानी पद्धत. इंग्लिश पद्धत काय की तुम्हाला सांगायचं तुम्ही दारू प्या म्हणजे परमेश्वराकडे जाल, मी पिते आणि तुम्ही प्या, ही इंग्लिश पद्धत झाली. किंवा परदेशी पद्धत, ह्यातल्या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. तीही पद्धत आपण म्हणू की त्यांचं सगळं उघडं असलं तरी ते मूर्खपणाचं आहे, आणि आपलं जरी सगळं काही आपण व्यवस्थित झाकाळून घेतो तरी आपण इतके चांगले नाही आहोत जितकं आपण दाखवतो, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि जर आपण परमेश्वराला शरणागत असलो तर परमेश्वर आपली मदत करतो. आपल्यामध्ये ती अबोधिता आहे, ते ज्या अबोधितेमध्ये मनुष्य लपंडाव करू शकत नाही. स्वतःशीच लपंडाव करायचं हे कोणचं शहाणपण आहे? ह्याला काही अर्थ आहे का? समाजाला भिवून किंवा नुसत्या अशा दाखवण्यापुरता आपला की आम्ही फार आदर्शवादी आहोत. आपण जरी चांगुलपणा धरला त्यांनी एक फायदा होतो की समाजात वाईटपणा फार पसरत नाही, पण त्या दांभिकपणाने आणि त्या ढोंगीपणाने आपल्याला कधी काही लाभ होणार नाही. तेव्हा स्वतःचा लाभ का नाही करून घ्यावा असा विचार करायचा. ज्या चांगुलपणाने आणि उत्तमोत्तम गोष्टी केल्याने आपला लाभ होणार आहे. आता पूर्वी काळच्या लोकांचं असं म्हणणं असायचं की जी साधू संत मंडळी होती त्यांना नेहमी माताजी त्रासच झाले, त्यांना नेहमी दुःख झालं, त्यांना परमेश्वराने काय सुख दिलं, त्यांनी तरी कितीतरी विपत्ती काढली आणि बाकीचे लोक मात्र सुखात राहिले. पण तसं पाहिलं तर सुख कोणाला नव्हतं. आता आपणच बघा, आपल्याला पुष्कळशे लोक श्रीमंत लोक दिसतात, ज्यांच्या सत्ताधीश आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या सत्ता आहेत, पण तुम्ही त्यांना जवळून बघा तर त्यांच्यापेक्षा दुःखी कोणी, भयंकर दुःखात वरपळून राहिले ते. त्याचं दुःख जर तुम्हाला सांगायचं झालं तर पर्वता एवढे, आणि त्या दुःखाच्या खाली दबून गेलेले आहेत. ते वेड्यासारखे झाले, त्यांना समजत नाही की काय करावं. ते अन्याय करतात, त्याचं त्यांना दुःख होणारच. कुणी जर कुणावर आघात केला तर तो आघात परततो, हाताला मार लागणारच. तेव्हा ते अत्यंत दुःखात आहे. जर त्यांनी कुणाबरोबर दुष्टपणा केला तर त्या दुष्टपणाचा सुद्धा त्यांच्यावरती परिणाम होतो. परत जे लोक स्वतःला फार समजतात की आम्ही श्रीमंत आहोत आणि आम्ही फार हे आहोत, त्यांच्या घरात जाऊन बघितलं. आता परवाच पुण्याला मी गेले होते, ते फार श्रीमंत गृहस्थ आहेत. तर त्यांची बायको जवळजवळ 3 वर्ष झाले, तेव्हाची गोष्ट आहे, 2 वर्ष झाले, मी त्यांच्या घरी ते घेऊन गेले. तर त्यांची बायको इतकी दारू प्यायची आणि मुलगा इतका दारू प्यायचा की त्यांची जी सून होती तिला क्षयाचा आजार होण्याची भीती, इतका भयंकर प्रकार. आणि नवरा मात्र दारू पित आणि खूप पैसा.
तिला दारू सुटत नव्हती, म्हणजे ते अल्कोहोलिक होतात तशी ती झाली होती. इतकी भयंकर त्या बाईची आणि इतकं ऐश्वर त्यांच्याजवळ काय विचार. तर तो मला म्हणाला, माताजी मी तुम्हाला खूप पैसे देईन, तुम्ही मला माझ्या बायकोला ठीक करा. म्हटलं बाबा मला पैसे पिशे काही नको, मी तिला ठीक करते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा पुण्याला मी असताना ते मुलगा आणखी ती आई दोघं जण आले, अगदी दारू सुटून गेली त्यांची आणि व्यवस्थित झाली. तो म्हणाला बाबा हे मला पैसे नको, या पैशामुळे माझ्या घरामध्ये हे सगळं दुःख आणि दारिद्र्य आलेलं आहे, त्यांनी हे सगळं त्रास झाला. ही खरी दरिद्रता आहे की मी इतका सगळा पैसा असून सुद्धा बायको माझ्या हाताशी नाही, मुलगा माझ्या हाताशी नाही आणि सून माझ्या आजारी व्हायला लागली, तेव्हा हे खरं दारिद्र्य मला मिळालेलं आहे. तेव्हा हा पैसा नको, हा कुठेतरी तुम्ही घाला, कुठेतरी व्यवस्थित तुम्ही वापरा, मला हा पैसा नको. दुसऱ्या लोकांना पैशाचं ज्यांना पाहिलं तर कुणी कोणा गुरुकडे जाऊन फसले, कोणाकडे जाऊन फसलेले आहेत, त्यांच्या घरी दुःख आणि त्यांच्याकडे आजार हे ते सुरू झाले. तिसऱ्याला पैशाचा नाद लागला तर तो रेसमध्ये गेला, तिथे जाऊन त्याचे सगळं नष्ट झालं, अमुक झालं तमुक झालं, मुलं बाळा सोडली, नाही तर बायका ठेवल्या, दारू प्याले, अमुक तमुक हे सगळं सोडलं. म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की यशस्वी आहेत, एखाद्या माणसाला बघितलं असं वाटतं की हा केवढा यशस्वी आहे, उद्या आता तो आपल्या सत्तेवरनं डळमळला की रस्त्यावरती पडलेला कुठेतरी खिचपत दिसून लोक त्याच्याकडे थुंकायला तयार आहे. म्हणजे तुम्ही सत्तेवर असताना अशा रीतीने वागलात, आता आम्हाला तुमची काय पर्वा. ते सत्तेचं त्याचं जे काही असतं मोठं पण तेही चाललं. म्हणजे त्या सत्तेला तरी काय अर्थ आहे का? काहीच अर्थ राहत नाही. येण्याप्रमाणे कोणतीही गोष्ट मनुष्याला जी मिळते, ज्याला आपण म्हणतो की यशदायी आहे, त्याला खरोखर सुख नाही. तुम्ही कुठे पाहिलंय का एखाद्या दारुड्याला तो मेल्यावर आपण त्याच्या गळ्यात हार घालून किंवा त्याचा एखादा पुतळा वगैरे तयार करतो, असं पाहिलं का? की हा महादारुडा होता, आता ह्याचा एक आपण पुतळा करायचा, किंवा हा महादुष्ट होता आणि फार सगळ्यांना छळलं, हा सत्ताधीशाचा एक पुतळा करायचा, असं कुठे पाहिलंय का तुम्ही? इथे सोडा, अहो हिटलरचा सुद्धा कुठे पुतळा नाही. त्या जर्मनीत ज्याला एवढं एकेकाळी लोकांनी मान्य केलं आणि एवढा दुष्टपणा केला, त्याचा सुद्धा पुतळा. म्हणजे जो मनुष्य वाईट रीतीने वागतो त्याला मान्यता कधीही राहणार नाही. नुसतं वरवर आपल्याला असं वाटतं की यशस्वी झाले, मोठे झाले, त्यावेळेला असं वाटतं, पण जर आपण दूरदर्शीपणा धरला तर त्या माणसाला कधीही सुख मिळते. हे झाल्यानंतर आता आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की खरं यश आत्म्याला मिळवण्यात आहे. पण आता हा जो महायोग आपला सुरू झालेला आहे, ह्या महायोगाच्या वेळेला खरं यश आपल्याला सर्व तऱ्हेने मिळणार आहे. कारण ह्या वेळेला साथी चक्रांचा समागम सहस्त्रारात झालेला. सहस्त्रामध्ये साथी चक्र आल्यामुळे, हे समग्र झाल्यामुळे आपल्याला लक्ष्मी तत्व मिळणार. तसंच आपल्याला ब्रह्मदेवाचं तत्व म्हणजे संबंध तऱ्हेची कलात्मकता येणार, काव्य येणार. त्याच्यावर म्हणजे आपल्याला जर कोणत्या तऱ्हेची भीती वाटत असेल किंवा कोणची आपल्याला हानी होत असेल किंवा कोणाकडनं काहीतरी आपल्यावरती आक्रमण होत असेल, तर ते सगळं आक्रमण जाऊन जर कोणी आक्रमण करेल तर त्याचा विच्छेद होईल, अशी स्थिती. हे तुम्ही गाठा. त्याच्यानंतर मग विशुद्धी चक्रावरती श्रीकृष्णाचं स्थान, तिथे तर संबंध तुम्हाला क्षेम मिळणार. कारण कृष्णाने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला क्षेम देतो, तुम्ही योग मिळवा, मी तुम्हाला क्षेम देतो. सर्व तऱ्हेचं क्षेम म्हणजे सौष्ठव, चेहऱ्यावरती कांती येणे, तिथून सुरुवात करा तर मनुष्यामध्ये एकदम जसं काय त्याचं आयुष्य अगदी कमळासारखं होत जातं. साक्षी स्वरूपत्व येतं, शांती येते त्याला, आणि प्रभुत्व येतं कृष्णासारखं. वाटेल तसं फिरवायचं असलं तर लोकांना तो फिरवू शकतो, आणखी सन्मार्गाला लावू शकतो. त्याच्यामध्ये एक तऱ्हेचं प्रभुत्व येतं, एक तऱ्हेचं त्याच्यामध्ये नेतेगिरी येते. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर आज्ञाचक्रावर आल्यावर ते मनुष्यामध्ये अत्यंत क्षमेचं एक निधान होऊन जातं. त्याला कोणाचंच काही लागत नाही, तो सगळ्यांना क्षमा करत सुटतो. त्याला काही चिकटतच नाही, कुणी काय बोलला, बकला, मारलं, पिटलं झालं, तो क्षमा करतो. पण त्या क्षमेमध्ये एवढी शक्ती आहे की त्या क्षमेचंच मुळी एक मोठं बारी जसं काही वज्र बनतं आणि ते जाऊन त्या माणसाला ठिकाणावर लागतं. म्हणजे तो मनुष्य एक तर ठीक तरी होतो, नाही तर नष्ट तरी होतो. म्हणजे एवढं मोठं आज्ञाचक्राचं तुम्हाला एक हे दिलेलं आहे. आणि त्याच्यावर एकादशी रुद्र आहेत, म्हणजे ज्या लोकांनी जर तुम्हाला त्रास वगैरे दिला किंवा तुम्हाला छळ काही केलं, त्यांचं एकादशी रुद्र धरून त्यांचा सर्वनाश होतो. म्हणजे एकीकडे तुमची वाढ, तुमचं संगोपन, तुम्हाला प्रेम, तुम्हाला संरक्षण हे मिळतं, आणि दुसरीकडे जे तुम्हाला तुमच्या वाढीला खुंटीला लागते त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात येतं.
ही सहयोगाची कमाल आहे आज. म्हणजे हे 7 चक्रांचं काम मी सांगतो. मग सहस्त्रारावर आमचं स्थान असल्यामुळे जी मंडळी एकदा सहस्त्रारात बसली, ज्यांचं सहस्त्रार उत्तम झालं, त्यांना सर्व प्रकारे जे काही आईचं प्रेम आहे ते लाभून त्यातून जे काही रसाळ गोड उत्तम आहे सगळ्या तऱ्हेचा स्वाद त्याच्यात मिळतो. तेव्हा खरोखर आनंदाच्या लहरी येतात आणि मनुष्यात पूर्णपणे संरक्षित आहे ह्याची त्याला जाणीव होऊन तो आनंदाच्या सागरात पोहू लागतो. त्याची अदम्य शक्ती वाढते आणि त्याला लोक मान्यता देतात. पुष्कळशे लोक ज्यांनी कधीही समाजात येऊन एक अक्षराचं भाषण नाही दिलं ते मोठे मोठे प्रसिद्ध वक्ते होतात. त्यांच्या हातामध्ये चातुर्य येऊन ते अनेक लोकांना पार करतात. नंतर अशा रीतीने एक नवीन तऱ्हेचे पुढारी या जगात तयार होणार आहेत आणि त्याचं भाकीत 14,000 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि ते 14,000 वर्षापूर्वाचं भाकीत आता सिद्ध करायचं. जे काही पूर्ण व्हायचं आहे ते आता तुमच्या हातून होणार आहे. तेव्हा अशी मोठी मोठी मंडळी अशी तुम्ही होणार, कारण आता सहस्त्रारावरनं तुमचं स्थान म्हणजे तुम्ही सहस्त्रारात येऊन बसलेत. आमच्या सहस्त्रारात येऊन बसलेली तुम्ही अशी महान मंडळी आहात आणि तुमच्या हातून अनेक कार्य होणार आहेत आणि त्या कार्य करण्यासाठी आपल्याला क्षमता पाहिजे, खोटेपणा सोडला पाहिजे, ढोंगबाजी सोडली पाहिजे, सचोटी ठेवली पाहिजे, सडेतोड राहिलं पाहिजे, लहान गोष्टीमध्ये लक्ष न घालताना मोठ्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एक दुसऱ्यांवर बिघडलं न पाहिजे, संताप नाही केला पाहिजे, राग नाही केला पाहिजे आणि माणसांनी नम्रता धरून स्वतःच्या गौरवामध्ये प्रकाशित झालं पाहिजे. एवढंच केलं तर फार होण्यासारखं आहे आणि सगळं काही सर्व तुमच्या हातात, सर्व काही तुमच्या जवळ, सगळं परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. तेव्हा त्यात काही विशेष झालं पाहिजे अशातली गोष्ट नाही. हे सगळं होण्यासारखं अगदी सोपं आहे आणि ते घटित होईल हे सगळं भाकीत आहे. तेव्हा फक्त तुम्ही या गंगेत उभं राहिले म्हणजे झालं. जरा पाय जोडून व्यवस्थित जमिनीवरती उभं राहिलं पाहिजे. एवढंच थोडंसं जमून घेतलं म्हणजे सगळं होऊ शकतं. अशा रीतीने एकदा सहयोग फाकला म्हणजे सगळ्यांना त्याचे लाभ होणार आहेत. तरी ते लाभ तुम्हा सर्वांना व्हावेत आणि तुम्ही त्याच्यात प्लावित व्हावं असा आमचा तुम्हाला सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. मे गॉड ब्लेस यू ऑल. मे गॉड ब्लेस यू ऑल. तर सहस्त्राचक्रात ठेवायचं आणि श्रीमाताईंनी काय सांगितलंय त्याच्यावर चिंतन करायचं. पण थोडे इन्स्ट्रुमेंटल ऐकूयात.
तीन नाड्यावर चित्त ठेवायचंय, 3 महामंत्र ऐकायचे. त्वमेव साक्षात् श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. सामूहिक प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हा सर्वांच्या मध्ये ती क्षमता द्या की आम्ही स्वतःला फेस करू, आमच्या स्वतःमधले दोष काढून टाकू. कठोर आत्मपरीक्षणाद्वारे आम्ही परफेक्शनला जाण्याचा प्रयत्न करू. श्री माताजी, आमचं चित्त जे आहे ते मिथ्या गोष्टीमध्ये जास्त आहे, पैशामध्ये, भौतिकतेकडे आमचं लक्ष जास्त आहे. कृपा करून या भ्रांतीतनं, या मायेमधनं आम्हाला बाहेर काढा व आमचं सदैव लक्ष आमच्या आत्म्याकडे असू द्यात. श्री माताजी, आपल्या वैश्विक कार्यातलं आम्हाला परफेक्ट असं इन्स्ट्रुमेंट बनवा व आपल्या कार्यातलं एक प्रभावी माध्यम असं आम्हाला सर्वांना बनवा, अशी आपल्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत. श्री माताजी, ध्यानातून आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला आनंद दिलात, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. जय श्री माताजी. कुंडलीने बांधून बंधन घ्यायचं.
सर्वांना जय श्री माताजी. जय श्री माता दादा. जय श्री माताजी दादा, थँक्यू. जय श्री माताजी. खूप एकदम अतिशय सुंदर एकदम श्रीमातांचं पण अमृतवाणी ऐकायला मिळाली, मराठीतून इंग्लिशमधून. त्यामुळे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद श्रीमातांना. थँक्यू तुम्हाला पण, तुम्ही गाईड केल्याबद्दल. विक्रांतला पण श्री माताजींनाच आपण धन्यवाद द्यायचे. थँक्यू श्रीमाता. ठीक आहे, जय श्री पुढच्या शनिवारी भेटू. हो. जय श्रीमाता सगळ्यांना. ओके, हॅव अ जय नाईस श्री डे. माताजी. जय श्रीमाता.